श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरूस जावे शरण, संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम। राम ठेवील जी स्थिती, त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती। त्या नाव खरी विरक्ती, रामा आड जे जे काही, तेथून दूर ठेवी वृत्ती। या नाव विवेकाची प्राप्ती, वृत्तीनं होऊ द्यावी विषयी फार। चित्ती चिंतावा रघुवीर, जेव्हा वृत्ती होते विषयाकार, तेथे न राहे सारासार विचार। वृत्ती राही अभिमानाला धरून, तेथे न राही कधी अनुसंधान। जे जे पहावे ते ते रामच होईजे, ऐसी ठेवावी वृत्ती, रघुनंदन आणावा चित्ती। काळोख अत्यंत मातला, घालवावयास उपाय दुजा न सुचला। होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण। तैसे राम करता हा भाव ठेवावा चित्ती, उपाधिरहित बनते वृत्ती। वृत्ती असावी शुद्ध, संत सज्जनांना प्रमाण, त्याने संतुष्ट होईल नारायण। जग स्वार्थ मुलुक खरे, हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे। वृत्ती अलग करावी सर्वाहून, आलेली उर्मी करावी सहन। सर्व करता जाणून रघुनंदन, निसंशय करावी वृत्ती आपण। सद्गुरूस जावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम। जे सुखाचे आहे धाम, शुद्ध ज्याचे अंतःकरण, शुद्ध ज्याचे आचरण। परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती, त्याच्याहून दूर न राहे रघुपती। सर्व काही करावे आपण, पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण। नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रकटेल पुरुषोत्तम। देहाचे चलन ज्याचे सत्तेने, त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने। वासना नामापायी जडली, धन्य धन्य सज्जनी मानिली। पाणी माती एक झाले, वेगळे नाही करता आले। निवळी घालावी पाण्यात, पाणी स्वच्छ होते जाण। तैसा विषयात राहून जगती, नामाची ठेवावी संगती। विषयांचे विष शोषून घेई, ऐसी आहे नामाची प्रचिती। शक्य तितके राहावे नामात, याहून दुसरे न आणावे मनात। परापश्चंती वैखरी वाणी, याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी। नामापरती उठेल वृत्ती, तेथे सावध असावे तुम्ही। जो नामात राहिला दंग, त्याने लुटला रामरंग। राम नाम बोलावे वाचा, काळ न येऊ द्यावा काळजीचा। नामाविन राम, जैसे पाकळ्याविन फूल जाण। नाम ज्याने घेतले सर्व काळ, जिंकला त्याने एक अंतकाळ। भगवंत ठेवील त्यात हित मानावे, अखंड नामस्मरण घ्यावे। नामात स्वतःचा विसर, हेच देईल रघुवीर। भगवंताची प्राप्ती, संतांची संगती। नामाचे प्रेम, हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण। सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी, त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती। श्रीराम जय राम जय जय राम। नामस्मरणाचे प्रकार। एकदा गरुडाच्या मनात आले की मी भगवंताचे वाहन, अर्थात मी जवळचा। माझ्याशिवाय भगवंत कुठे जात सुद्धा नाहीत। श्रीकृष्णाला माता रुक्मिणीनंतर मीच प्रिय, तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्त्व देतात? अगदी त्याचा रथ सुद्धा चालवला। एक दिवशी या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे निघाले, तर अर्जुन झोपला होता आणि द्रौपदी त्याच्या डोक्याला तेल मालिश करत होती। प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले तरी अर्जुन उठला नाही, हे पाहून गरुडाला आणखी राग आला। पण श्रीकृष्ण हसत त्याच्या डोक्याशी जाऊन बसले।
आणि द्रौपदीला बाजूला करून स्वतः त्याच्या केसाला तेल लावू लागले. आता मात्र कहर झाला. या विचाराने गरुड निघणार तेवढ्यात श्रीकृष्णाने त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले. रागानेच गरुड बसला. त्या शांततेत त्याला श्रीकृष्ण कृष्ण जय जय श्रीकृष्ण कृष्ण जय जय श्रीकृष्ण असा मंद आवाज ऐकू येऊ लागला. जप कुठून येतोय हे पाहता गरुडाच्या लक्षात आले की आपण जे अर्जुनाचे केस हातात घेतलेत त्यातूनच नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातून नामस्मरण होत आहे आणि अर्जुनाची महती गरुडाला कळून चुकली. आजच्या युगात सुद्धा संत तुकाराम, संत चोखामेळा, श्री संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्या परावाणीने जप होत असे. मंत्र जप हा 4 वाणीने होतो. 1. वैखरी वाणी, आरतीनंतर सामुदायिक जप मोठ्याने करतो तो. 2. मध्यमा, ओठ आणि जीभ याद्वारे मंत्र पुटपुटणे. 3. पश्चंती, जीभ ओठ न हलवता मंत्र जप करणे. 4. परा, अत्यंत उच्च पातळी, हा जप शरीरातील रोमारोमातून, हृदयातून हा जप आपोआप होत असतो. जसे की मृत्यूनंतरही चोखामेळाच्या अस्थी जप करत होत्या. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महाराजांचा हितोपदेश. मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्याकरिता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो. तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो. होते जाते ते भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरविण्यावर मग विनाकारण काळजी का करावी? ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपण तर आनंदात हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो. भगवंतासाठी एकच दान खरे आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचा प्रकार आहे. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारित नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही. इथेच आपले सर्व चुकते. श्रीराम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.